मित्रांनो नमस्कार. जवळपास 3 महिन्यानंतर आपण भेटतोय. मी थोडा बिझी होतो. GST 1 जुलै 2017 पासून इम्प्लिमेंट झालेला आहे आणि मी मास्टर ट्रेनर असल्यामुळे मला तुम्हाला वेळ देता नाही आला. तर आपण नुकताच आत्ता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017चा रिझल्ट लागलेला आहे आणि काही मुलं तुमच्यापैकी मुख्य परीक्षेसाठी निवडले गेले असतील. पण आजचा जो विषय आहे तो आपण राज्यसेवा 2018 ही परीक्षा नजरेसमोर ठेवून हा व्हिडिओ मी बनवला आहे की 2018च्या परीक्षेची आपल्याला जर तयारी करायची असेल तर त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. हा यूट्यूब चॅनल आपण जो सुरू केलेला आहे त्याचा पर्पजच मुळात असा होता की मुलांना कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता किमान खर्चामध्ये त्यांचा अभ्यास व्हावा आणि स्वयंअध्ययनावर आपला भर आहे. तर नेहमीची आपली ही जी स्लाईड आहे की जर तुम्हाला या चळवळीत जर सामील व्हायचं असेल तर आपले यूट्यूब चॅनल आहेत, टेलिग्राम चॅनल आहे, फेसबुकवर आपलं पेज आहे, ह्यासमोर तुम्हाला लिंक्स दिसत आहेत, त्या व्हिजिट करा आणि तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. जसं की मी मगाशी सांगितलं की राज्यसेवा 2017चा पूर्वपरीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे. एकूण 4839 मुलं मुख्य परीक्षेच्या टप्प्यासाठी निवडल्या गेलेली आहेत आणि कट ऑफ तसा पाहिला तर अपेक्षेपेक्षा थोडा जास्त लागला आहे असं मला वाटतं. जनरल कॅटेगरी ओपनमधील जनरल कॅटेगरीसाठी तो कट ऑफ 189 होता आणि फिमेलसाठी तो 168 आहे. थोड्या बहुत फरकाने हा कट ऑफ सारखाच आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी. तर आपण यात जास्त वेळ न वाया घालवता 2018साठी आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. नेहमीप्रमाणे हे काही सुविचार आहेत जे मला आवडले आहेत आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय. त्यातला पहिला सुविचार असा आहे, अ गोल विदाउट प्लॅन इज जस्ट अ ड्रीम. जे तुम्हाला राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे, कुठली तरी चांगली पोस्ट क्लास 1 किंवा क्लास 2 तुम्हाला ते मिळवायची आहे आणि त्यासाठी नुसते स्वप्न बघून काही उपयोग नाही आहे. त्यासाठी तुम्हाला फील्डवर काम देखील करावं लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल, प्लॅनिंग करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, रिव्हिजनसाठी वेळ द्यावा लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला हे यश मिळण्याची शक्यता आहे. मी इथे शक्यता हा शब्द वापरतोय. खात्रीपूर्वक तुम्हाला ते मिळवता येईल की नाही या मागे बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत, ते आपण नंतर डिस्कस करू. तर सगळ्यात महत्त्वाचं 2018साठी जर आपल्याला या तयारी करायची असेल या परीक्षेची तर पुन्हा आपल्याला एक डेडलाईन ठरवून घ्यावी लागेल आणि म्हणून इथे म्हटलंय की गोल्स आर ड्रीम्स विथ डेडलाईन्स. जे माझा हा पहिलाच अटेम्प्ट आहे, देऊन बघूया, माझी तयारी झाली नव्हती तरी पण मी परीक्षा देतोय असं म्हणून चालणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची प्रोडक्टिव्ह अशी काही वर्ष या परीक्षेसाठी देणार आहात. तुमचं करिअर यातनं तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक ठराविक असं प्लॅन बनवावं लागेल. तो एक्झिक्युटेबल प्लॅन असायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं, आणि डेडलाईन असायला पाहिजे. जर तुम्हाला 2018ची परीक्षा द्यायची आहे तर याचा अर्थ तुम्ही त्यापूर्वी त्या परीक्षेसाठी पूर्णतः तयार असायला हवे. मग आपला प्लॅन काय पाहिजे, तर हा असा रोडमॅप असेल. सगळ्यात महत्त्वाचं एक स्टडी प्लॅन असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी काय गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस. तो सिलेबस तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण राज्यसेवा या परीक्षेचा जर विचार केला तर राज्यसेवा परीक्षेचा पूर्वपरीक्षेचा मुख्य परीक्षेचा सिलेबस काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या हातात त्याची प्रिंटआउट आहे का ते आधी आपण चेक करा. तो सिलेबस आपल्याला रोज डोळ्याखालून घालायचा आहे, कारण तुम्ही जी पुस्तकं वाचणार आहात, जे मटेरियल वाचणार आहात, त्यातलं कंटेंट जे आहे ते सिलेबसच्या लाईनवर किंवा धर्तीवर आहे की नाही हे पाहणं आणि हे सतत तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या सिलेबसमध्ये काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील. समजा तुम्ही राज्यसेवा परीक्षेबरोबर STI किंवा PSI या परीक्षांची तयारी करत असाल तर मग कॉमन सिलेबस कुठला आहे, महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत हे सुद्धा तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं की आपल्या हातात जर 1 वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर मग आपण शेड्यूल बनवणं, अभ्यासाचं वेळापत्रक बनवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पहिला टप्पा आहे स्टडी प्लॅन. दुसरा टप्पा आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत करणार आहे ते आहे डेली लेक्चर्स. मी शक्यतो प्रयत्न करणार आहे की उद्यापासून म्हणजे 24 जुलैपासून तुम्हाला किमान एक टॉपिक तरी मी शिकवण्याचा प्रयत्न करेल रोज.
आता तुम्हाला माहितीच आहे की मी सरकारी नोकर आहे, त्यामुळे माझ्या मागे बरेच व्याप असतात जॉब संदर्भात. त्याशिवाय माझ्या काही पर्सनल कमिटमेंट्स असतात. पण तरी देखील मी तुम्हाला रोज किमान एक टॉपिक शिकवण्याचा प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट, हे टॉपिक शिकवण्यापूर्वी मला त्यावर बरीच मेहनत घ्यावी लागते. म्हणजे वेगवेगळे सोर्सेस पाहावे लागतात. नंतर मी स्वतः त्या गोष्टी मराठीत टाईप कराव्या लागतात. मला मराठी टायपिंग येत नाही, त्यामुळे मी ऑनलाईन एका वेबसाईटची मदत घेतो. त्यात युनिकोडमध्ये मला ते टाईप करावं लागतं. त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. पुन्हा ते मला PPTमध्ये टाकून ते ॲस्थेटिकली चांगलं दिसतंय की नाही हे पाहावं लागतं. नंतर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी लागते, व्हिडिओ पोस्ट करावा लागतो. यामध्ये बराच वेळ जातो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की इट्स अ कमिटमेंट फ्रॉम माय पार्ट. मी तुम्हाला उद्यापासून रोज एक टॉपिक शिकवेल, पण तुमच्या बाजूने सुद्धा मला कमिटमेंट पाहिजे की हा जो स्टडी प्लॅन आपण देणार आहोत आणि बेस्ड ऑन दॅट जे काही लेक्चर्स मी तुम्हाला डिलिव्हर करणार आहे, तर तुम्ही सुद्धा या स्टडी प्लॅननुसार आपण रोज डिस्कस करत जाऊ की कुठले टॉपिक वाचायचे आहेत, कुठली पुस्तकं वाचायची आहेत. त्यानुसार तुम्हाला सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. मी रोज जो लेक्चर डिलिव्हर करणार असेल त्या लेक्चरची पूर्वतयारी तुम्ही करायला पाहिजे माझ्या अनाउन्समेंट नंतर. म्हणजे तुम्ही ते टॉपिक्स डोळ्याखालून घातणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर त्याची रिव्हिजनसुद्धा व्हायला पाहिजे. वेगवेगळे सोर्सेस तुम्ही तपासायला पाहिजेत आणि मग त्यानुसार तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे. आणि एकदा हा प्लॅन ए म्हणजे माझे लेक्चर्स आणि प्लॅन बी हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी प्लॅन्स आहेत, तर त्यामुळे हे आपण जर आठवडाभर प्रॉपरली एक्झिक्यूट केले तर ॲट द एंड ऑफ द वीक मी तुम्हाला एक फुल लेंथ टेस्ट देणार आहे. त्याच्यावर अजून माझं काम चालू आहे की ती टेस्ट कशी पुरवायची. मी कदाचित लिंकमध्ये तुम्हाला ड्रॉपबॉक्समध्ये PDF फाईल देईल, किंवा जर का जमलं तर माझ्या मित्रा थ्रू किंवा वेलविशर्स थ्रू एखादी वेबसाईट आपल्याला बनवता आली तर त्यामध्ये त्या टेस्ट मी तुम्हाला ऑनलाईन देण्याचा प्रयत्न करेल. जर त्या ऑफलाईन टेस्ट असतील तर आन्सर की मी टाकत जाईल आणि तुम्ही तुमचा स्कोअर बघत जा. पण जर का आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर का देता आल्या तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला फायदेशीर ठरेल की आपल्याला पिअर कॉम्पिटिशन काय हे समजेल. म्हणजे जी मुलं ती परीक्षा देतील त्यांचा ऑनलाईन स्कोअर आपल्यासमोर असल्यामुळे आपल्याला रँकिंग कळेल आणि आपली तयारी कितपत झाली आहे हे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, तर प्लॅन कसा असणार आहे, स्टडी प्लॅन जो तुम्हाला प्लॅन करायचा आहे याच्यामध्ये मी तुम्हाला गाईड करत जाईल प्रत्येक टॉपिकनुसार, सब्जेक्टनुसार की अभ्यास कसा करावा किंवा कुठली पुस्तकं वाचावीत याबद्दल. दुसरं आहे डेली लेक्चर्स जे मी डिलिव्हर करणार आहे. तिसरं आहे रिव्हिजन जे तुम्हाला करायचं आहे. आणि चौथं आहे असेसमेंट विच इज अ जॉईंट एक्सरसाइज. मी तुम्हाला असेसमेंट ऑफर करेल, टेस्ट ऑफर करेल, ती तुम्हाला सोडवायची आहे आणि मग आपण पाहूया की आपली तयारी कितपत झालेली आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बाजूने काय तयारी पाहिजे. तर तुमच्या बाजूने मला फक्त अभ्यासाची तयारी पाहिजे आणि अभ्यास हॅपॅझर्ड नको. मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मेटिक्युलसली प्लॅन करायचं आहे. प्रत्येक गोष्ट इतिहासाचा अभ्यास करायचा आहे असं बोलून चालणार नाही. इतिहासाचे तुम्हाला पुन्हा एन्शंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पुन्हा इंडिया इन गांधी इरा किंवा इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स किंवा महाराष्ट्राचा इतिहास, अशा प्रकारे तुम्हाला हे सिलेबस बायफर्केट करायचे आहेत आणि ते सोर्स आयडेंटिफाय करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे दिवसाच्या अभ्यासाचं नियोजन करताना तुम्हाला असे साधारणपणे 4 हिस्से करावे लागतील. एका भागामध्ये तुम्हाला जनरल स्टडीज म्हणजे ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच्यापैकी कुठलाही एक विषय तुम्ही त्या दिवशी घ्यायचा आहे जनरल स्टडीजमधला. दुसरा जो पार्ट आहे तो आहे ॲप्टिट्यूड. आपल्याला CSAT हा पेपर असतो प्रिलिममध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, डिसिशन मेकिंग असे वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर या वर्षीचा सिलेबस बघितला तर ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे प्रिलिम 2017मध्ये तो 189 आहे. मागच्या वर्षी तो 153 होता. म्हणजे जवळजवळ 40 मार्कांनी तो कट ऑफ वर गेलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला जर 2018ची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला त्या हिशोबानेच तयारी करावी लागेल की आपल्याला 200+ मार्क्स कसे मिळतील. आणि ते जर का तुम्हाला 200
पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर ॲप्टिट्यूडकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि त्यामुळे राईट फ्रॉम डे वन तुम्हाला या विषयाची तयारी करायची आहे, ॲप्टिट्यूडची. याच्याशिवाय मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला लँग्वेजचे पेपर असतात, मराठी आणि इंग्लिश. त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा ते ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असतात. आणि त्यामुळे ते फक्त मुख्य परीक्षा आल्यावरच त्याचा अभ्यास मुलं करतात आणि त्यामुळे त्यांना जे एक एज मिळणार असतं ते गमावून बसतात. कारण माझा असा अनुभव आहे की मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्हाला इंग्लिश मराठी या 2 विषयांमध्ये चांगले मार्क्स पडले तर जनरल स्टडीजवरचा आणि इंटरव्ह्यूवरचा भर कमी होतो. त्यामुळे तुम्ही हा एरिया इम्प्रूव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे आणि याची सुद्धा तयारी आपल्याला पहिल्या दिवसापासून करायची आहे. ठीक आहे, मी कदाचित लेक्चर्स लँग्वेजचे इमिजिएटली सुरू करणार नाही, पण याचा अर्थ हा नाही की तुम्हाला ग्रामरचा अभ्यास करण्यापासून कोणी रोखलंय. मोरा वाळिंबे, रेन अँड मार्टिन, तुम्ही आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, आपण 2018च्या परीक्षेबद्दल चर्चा करतोय. इथे 2017च्या मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी कृपया गफलत करू नका. आपण 2018 बद्दल बोलतोय. त्यामुळे तुम्हाला लँग्वेज या विषयाचा अभ्यास करताना ग्रॅमर प्लस डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे एसे रायटिंग किंवा ट्रान्सलेशन किंवा प्रेसी रायटिंग, ज्याला आपण सारांश लेखन म्हणतो, या विषयांची तयारी कशी करायची याची सुद्धा आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करू. पण हे तुमच्या लक्षात असू द्या की आजपासून आपण जेव्हा अभ्यासाला लागणार आहोत तेव्हा आपल्याला जनरल स्टडीजमधला एखादा विषय, ॲप्टिट्यूडमधला एखादा विषय, इंग्लिश मराठी ग्रामर अथवा डिस्क्रिप्टिव्ह पेपरमधला एखादा टॉपिक, या गोष्टी अँड इन ॲडिशन टू दीज 3 थिंग्स तुम्हाला चालू घडामोडींकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा किंवा कुठल्या वेबसाईट्स किंवा कुठले न्यूजपेपर्स किंवा कुठले मॅगझिन्स आपण त्यासाठी फॉलो करायचे, या गोष्टींची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत पुढे जेव्हा आपले लेक्चर्स येतील तेव्हा. पण या गोष्टी तुमच्या डोक्यात असू द्या की तुम्हाला एकतर सगळ्यात महत्त्वाचं सिलेबस घ्यायचा आहे हातामध्ये, एक चांगला प्रॉपर स्टडी प्लॅन तुम्हाला बनवायचा आहे. तो एक्झिक्यूट करताना या 4 गोष्टी लक्षात असू द्या की आपल्याला GS, ॲप्टिट्यूड, लँग्वेज आणि करंट अफेअर्स या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. इन ॲडिशन टू दॅट आपल्याला जे रोज डेली लेक्चर्स होणार आहेत त्याची रिव्हिजन करायची आहे आणि दर आठवड्याला आपल्याला बेस्ड ऑन दॅट एक टेस्टसुद्धा द्यायची आहे. ठीक आहे, तर मग त्यासाठी असला बारूद किंवा तुमच्या हातात हत्यारं काय पाहिजेत, तर मी जसं सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं सिलेबस आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं आयोगाची पेपर डिझाईन करण्याची जी पद्धत आहे ती जर तुम्हाला डिकोड करायचं असेल किंवा प्रयत्न करायचा असेल डिकोड करण्याचा, तर मागील वर्षांचे क्वेश्चन पेपर्स आहेत. मार्केटमध्ये बरेचसे पब्लिकेशन असतील जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स तुम्हाला सॉल्व करून देत असतील, तर तुम्ही ती पुस्तकं घ्या. पूर्व आणि मुख्य परीक्षा मागील वर्षांचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत, आता 2013, 14, 15, 16 आणि 17 आपल्याकडे 5 वर्षांची लिगसी आहे. 2012चे मुख्य परीक्षेचे पेपर आणि 2013, 14, 15, 16, 17चे प्रिलिम आणि मुख्य परीक्षेचे पेपर्स, हे जर तुम्ही घेतले आणि रोज सिलेबसनुसार तुम्ही जो तुमचा अभ्यास करत असाल तेव्हा त्या टॉपिकमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले होते याचं जर ॲनालिसिस तुम्ही रोज करत राहिले तर याचा तुम्हाला फायदा अभ्यास करताना नक्कीच होईल. दुसरं आहे स्टँडर्ड बुक्स. स्टँडर्ड बुक्सची यादी मी जसं जसं तुम्हाला सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज शिकवत जाईल तसे तसं ते मी सोर्सेस तुमच्याबरोबर डिस्कस करेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला स्टँडर्ड बुक्स म्हणजे साधारणपणे NCERT, स्टेट बोर्ड आणि काही रेफरन्स बुक्स जसं लक्ष्मीकांत आहे, GC लिऑंग आहे, कोळंबे सरांचं पुस्तक आहे, देसले सरांचं पुस्तक आहे, यासारखी काही पुस्तकांची यादी मी तुमच्याबरोबर शेअर करेल. ती आपल्याला फॉलो करायची हे लक्षात घ्या. काही रिपोर्ट्स आणि पब्लिकेशन्स असतील जसं इंडिया इयर बुक आहे, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आहे, इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र आहे, ह्याची सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. म्हणजे एकूण लक्षात घ्या की तुमच्यासमोर 2018चं टार्गेट असेल तर मी तुमच्याकडनं काही मिनिमम रिक्वायरमेंट्स किंवा प्री रिक्विजिट्स एक्सपेक्ट करतो. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन चालू असेल तर एक विशिष्ट लेवल जी आहे अभ्यासाची किंवा अंडरस्टँडिंगची ती तुम्ही अचीव केलेली आहे असं मी गृहीत धरतोय आणि मी तुम्हाला उद्यापासून लेक्चर्स देणार आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की माझे जर का तुम्ही पूर्वीचे राज्यसेवे
च्या परीक्षेची तयारी कशी करायची हा जर का तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहिला तर त्याच्यामध्ये मी आकडेवारी टाकली आहे. लाखो मुलं परीक्षा देतात, त्यातनं जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील असेच मुलं यशस्वी होतात. त्यामुळे यात यशस्वी होण्याची जी टक्केवारी आहे ती ही 1% सुद्धा कमी आहे. किंबहुना 0.01% किंवा 0.07% म्हणजे 1%चाही 10वा हिस्सा यशस्वी होण्याची शक्यता आहे. मग उर्वरित 99% मुलं ही अयशस्वी होतात, ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि त्यामुळे तुमचा प्लॅन बी सुद्धा तयार हवा की 2018ची परीक्षा जर मी पास नाही झालो तर मग माझ्या हातात दुसरं काय आहे, पर्याय काय आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणतात, अगदी शेवटपर्यंत तर तुमच्या आईवडिलांच्या भरोशावर राहू शकत नाही. ते तुम्हाला पोचतायत हेच तुमच्यावर फार मोठे उपकार आहेत. त्यामुळे ही तुमची विद्यार्थी दशा आहे आणि विद्यार्थ्याचा धर्म जो आहे तो फक्त अभ्यास करणं आहे. त्यामुळे स्टे अवे फ्रॉम सोशल मीडिया. तुम्हाला जर वापर करायचाच असेल तर टेलिग्रामसारख्या चॅनल्सचा करा, विच इज अ वन वे ट्रॅफिक. बरेचसे चॅनल्स आहेत की जे तुम्हाला स्टडी मटेरियल पुरवत आहेत. त्यातनं कुठल्या प्रकारचं मटेरियल निवडायचं हा देखील मोठा प्रश्न आहे, कारण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड खूप आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही शक्यतो ओल्ड स्कूल मेथड जी आहे की मोजकेच सोर्सेस वापरायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन करायची, ही अशी स्ट्रॅटेजी तुमची असू द्यावी. तर मी जास्त वेळ घेत नाही आणि साधारणपणे समोर तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतोय माझ्या लॅपटॉपचा, असे मी वेगवेगळे फोल्डर्स तयार करून ठेवत असतो आणि त्याच्यामध्ये जी मला महत्त्वाची वाटते ते इन्फॉर्मेशन सोर्सेस सॉफ्ट कॉपीमध्ये ते मटेरियल मी त्याच्यामध्ये सॉर्ट करून ठेवत असतो. तुमच्याकडे कम्प्युटर पाहिजेच असं मी म्हणत नाही. तुमच्याकडे जर कम्प्युटर नसेल तरी पण आपले जे हार्ड कॉपीजमधले रेफरन्सेस असतात, जे आपलं मटेरियल असतं, ते अशा प्रकारे तुम्ही सॉर्टिंग करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल. ठीक आहे, तर आपण उद्यापासून आपल्या रेग्युलर लेक्चर सिरीजमध्ये भेटूया. तुम्हाला काही अडचणी असतील, शंका असतील, काही सजेशन्स असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आपण त्यावर विचार करू आणि आणखी कशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये सुधारणा आणता येईल किंवा काही ॲडिशन डिलिशन असेल तर ते कसं करता येईल यावर आपण नक्कीच एकत्रित विचार करूया. तुम्हाला 2018च्या परीक्षेसाठी मी आत्ताच शुभेच्छा देतो. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.